बुवा तुमची रचना पण खूप सुंदर होती. माझ्यापासून बुवा माझं असं आहे ना, सत्याला सत्य, बरोबर की नाही? काहीतरी फूस लावून इकडचा तिकडे सांगून बारी ओढून नेणार, त्या एक गोष्ट असता. बुवा तुझ्या भजनाक मी मुळीत नावच ठेवलेलं नाही. आणि तू काय माईकचा पण काय सांगत होतस ना, की नाव माईकचा काय सांगत होता? एकांतरी सांगा काय बोलले मी काय ह्याचा सांगलेले? हा लावतस ना तू? अरे किती लावूची फूस? हा म्हणजे खोटा बोलायचा, म्हणजे रेटून बोलायचा, समोरच्या नाही ना करीपर्यंत बोलायचा. तुका वाईट बोललेलं आहे काय मी? एकही शब्द असो म्हणजे वाईट मजाक मध्ये बोललेलं आहे, पण ते मस्करीचे विषय होते. तो घरचो पण विषय परत परत आणतात बारीमध्ये. हा तुझा होता नाही, तुझं कसं एनिमी डाऊन करीत ना, नंतर झाला ना की नंतर समजा कशी लागतात चुलीची लागणार. आणि तुका वाटत असत की माझी बायको ही करीत असत, विचार जाऊन बघ. आता पण मेसेज येलो, आई लव यू बाबू, जबरदस्त भजन गेलं. अरे कलियुगा कालाय तस्मै नमः, तूच बोललास ना, बोलता माका बाबू. परत काय काय तुझी आज ऐसून साला काढूनच पाठवणार. मी परंपरेनुसार चालत होते, पण तू काय सांगता गांजला चाळवू नको. अरे अशी गांजला किती ठेचली आम्ही, ठेचली पण आणि ठोकली पण. तुझे शब्द तुकाच. अरे फूस लावून बारी करत अकडचे तकडे. अरे या आजोबांका बोलत तुमचेच मित्र असतील ते, काय नाही काय, तुमच्यासारखेच होते, तुमचेच मित्र असतील ते, त्यांना कितक्यात पडली बारी ती. अरे ते खोपतात त्याच्यावर जरा हे करून दे ना, कसा त्यांच्याकडे जातो तू? सगळीकडे येते जर फिरत जायचंच करी तुझं वाटतं मेघवाडी पासून. याच करून केलं होतं मेघवाडी पासून. आणि ते बिचारे चुपचाप इस्त्री करतात, ते का सांगता काय मग जमला तर देवा. आणि ती काय नाही बोललं, खोटा बोलतो पेटीवर बसा. ही सरस्वती आहे आणि पेटीवर बसा खोटा बोलत. लाईव्ह चालू हा बघ जाऊन काय म्हणतो, जमला तर देवा. अरे एक रुमाल देते तुका. आता मेघवाडी गेलं तर तुझंच ना, तकडे महाकाली गुंफेपर्यंत, तकडे अंधेरी पर्यंत स्टेशन का जा. अरे मागवाची काय गरज, तुला येतच ना. बघ नंतर बारी जा. अरे समोरच्या खोटो पाडल्यात ना, स्वतःची पण तेवढी हवी. बोल तू बोलशील तेवढा. आणि मित्रांचा सांगाल होता, सगळ्यात मोठं म्हणता शत्रू मित्र असतात. कोण मित्र असत नाही याचं सांभाळून राहा. याच्यापासून सांभाळून राहा. कधी धोको देत सांगता येत नाही. आज मित्राच्या दोस्तीच्या नात्या केली काळा फासला ना. याच्यासारखं मित्र नसलेलं बरोबर, तुम्ही लक्षात घ्यावा. भाऊ आहे तुझे खोडून काढणार हो. आणि त्या लहान पोरांचे कळी काढू नको. सांगत होतस ना, कळी काढू नको. ते लय हुशार असत. एकदा काय झालं माहिती, बाई काय सांगता माहिती, बाई वर्गात दिली आणि मुलांका सांगता की म्हणता जो माझ्या प्रश्नाचा पहिला उत्तर दे सगळ्यात आधी, ते का आज माझ्याकडं सुट. एक होतं तुझ्यासारखं, तू नाही तुझ्यासारखं. तिने काय केला, बॅग भरला आणि बॅग म्हणजे वर्गाच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर फेकला.
ते मॅडमच्या एवढा डोक्यात काही इला नाही. मॅडम काय म्हणता, अरे ती बॅग कोणी बाहेर फेकली. तो ह्याच्यासारखं जो होतो ना तो सांगता मी फेकली. म्हणजे मॅडमच्या प्रश्नाचा पहिला उत्तर ह्या तिने दिला. मॅडम म्हणता आता मी जाऊ ना घरी. अरे ते लय हुशार असतं, त्यांच्या नादात लागू नको. ते गेम खेळतात ना तुका पण नाही येणार. आणि काय ते भारी भारी जोक सांगत होते संडासातले. तू पण खेळत की तूच नाही ना तो इला शर्टा बटन लावू तो. अहो एवढं गेम मध्ये असताना लय गेमर आहे. हा लय गेमर आहे. खकडतो म्हणता मी गेम खकडे फिरवलंय तू कशी धूक लावलंय ती बुवा. गाणी घे तू, गाणी घेऊ नको असं म्हणत नाही, पण एवढी पण नको की अति होईल असा. अरे तुझ्याकडे बोलबच्चन चांगला आणि चांगला सांगलंस. एक पण माणूस हरलो नव्हतोय तुझं. गजर सुंदर तुझा अप्रतिम. तुझ्या गजरात नाव ठेवीत नाही. नाही तर ता पण सांगशील तू असा म्हणत होतस उलटात लावशील. अरे तू किती पोचलेलो असशील ना ती माका अगोदर पासून माहित होता. समजलं. वाडाची साल पिंपळा आणि पिंपळाची साल वाडा. बघा 4 डिसेंबर सैन्य दल दिवस होता बघा. आणि आपल्या भारतीय नौसेनेची स्थापना आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हे भजन पूजन कीर्तन नामस्मरण हे चालतंय ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज बघा. यांच्यामुळे हे भजन आज या कलियुगामध्ये चालतंय बघा. त्यांच्यावरती एक गीत घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांची आरती घेण्याचा प्रयत्न करतोय. चुकल्यास माफ करा. आणि या महाराजांची आरती ही प्रत्येक वेळी भजनामध्ये झालीच पाहिजे. कारण आपल्या हिंदू धर्माला त्यांच्यासारखा वाली भेटला म्हणून आज आम्ही हे भजन नामस्मरण करतोय. बरोबर की नाही? नाहीतर वा तो तानाजी पिक्चर बघला ना कसं ढकलून देतात ते का वरना कड्यावर असं हुजूर हुजूर करीत रवाचा लागला असता जर महाराज नसतील तर आपल्या. बरोबर की नाही बुवा? त्यांच्यावरती एक आरती घेण्याचा प्रयत्न करतोय. बुवा वाईट मी काय बोलणार नाही होते तुका एवढा पण म्हणजे की तुझ्या काळजा भिडात असं काय बोललास तू. परंपरा पंचरत्नाचं वारसो. मी गाणी पण अशीच घे की जी आपल्या भजनाला चालती. तू कसो तुझा लगीन झालेला नाही अजून कसं तर नो बांडस आणि सोडलेलं सांडस. बरोबर की नाही? रक्त सळसळत यायचा. माझी एवढीशी पोरगी आहे. काय सांगतात दादा गोलक नको गोलक लावू नको. माझ्याकडे ये क्लास का तुका शिकवते म्हणतात. माझे हे नवीन नवीन कार्यक्रम आहेत त्याच्यामुळे थोडं बोलण्यामध्ये होतं. मी माझी चूक मान्य करतो. जशी सवय लागत जाईल तसे नंतर परत आपले कार्यक्रम होते. आणि काय मोठेपणाचा एक विषय मोठेपणा तकडच्या बारीची मोठेपणा होय कशा सांगतो तू सांगता कशा तकडे उद्या माझी दिव्यात बारी आहे काय या करू केला की होय मोठेपणा होय. अरे दुसऱ्या गोवा टाकूचा ना 4 मोठा आपल्याकडे असत. एक अंक असता ना
जय देव जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया छाया नत्य चरणार्या ताराया जय देव जय जय शिवराया जय जय शिवराया छाया नत्य चरणार्या ताराया देशावरी शांता नाना आला सावन हो शिवभूपा गदिता भूमाता हे तुझा केला करुणा रव वेडूनि तव हृदयन महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा देवावरता कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक मनाचे भरती पाणी मातीचा घागरी हिमतडीचा कट्टानाया हिमतडीचा कट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय छत्र आणि वागणूक अरे विजय सारखी तलवार चालून गेला विजय सारखी तलवार चालून गेला जिथले छातीने हिंदुस्थान हलून गेला वाघ नक्याने आमचा तहानाचा गोटाळा काढून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन त्या सैतानांना लढून गेला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला सिद्धेश गावरे यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 तसेच बघा एक गावडे परिवार सॉरी वाघोळे परिवार यांनी हा पूर्ण उत्सव खूप मोठ्या थाटामाटात केलाय त्यांच्यावरती एक शेअर घेण्याचा प्रयत्न करतोय अरे आले किती गेले किती संपले भरारा अरे आले किती गेले किती संपले भरारा अरे संपणार नाही आणि संपला नाही या भागवे घराण्याचा करारा या भागवे गोवांनी बरीच गाणी घेतली
एक स्वामींचं गीत घेण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्या पायरीसी आज चालून आलो, तुझ्या पायरीसी आज चालून आलो. स्वामी रंगी न्हावून या स्वामी मन झालो, स्वामी रंगी न्हावून या स्वामी मन स्वामी रंगी न्हावून या स्वामी मन झालो. साठली या कंठाची आतताई आजर, साठली या कंठाची आतताई आजर. स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर. चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे वेदया निघालो. बघा, आपल्या भारत देशाला ज्यांनी संविधान दिलं ते आपले बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यावरती एक गीत घेण्याचा प्रयत्न करतोय. कष्ट केलेत माझ्या अभिमाने, कष्ट केलेत माझ्या अभिमाने. जाती जातीत वाटून पाणे, कष्ट केलेत माझ्या अभिमाने. जाती जातीत वाटून पाणे. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटून काळे. कष्ट केले माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटून काळे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला. जाण त्याची तुम्हाला उजाळे. या ठिकाणी बघा, अथर्व कोंडे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलंय, स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर बघा, लक्ष्मण गुरवबुवा यांचे पट्ट शिष्य सुशांत अनुभवने यांच्याकडून देखील 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बघा, लीना नाटेकर इसकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुका वाटत मोबाईलात बघते निवांत लगेच सांगते म्हणजे काहीतरी थूक लावता असं वाटत नको तुका त्यामुळे.
गजराकडे वळूया. बुवा तुझ्यासारखं काय मी माझ्या रचित नाही आहे, पण माझ्या गुरुजींनी दिला नाही मला तर आम्ही घेतोय. बघा दत्तगुरूंचे अवतार या दत्तगुरूंपासून निर्माण झालेले आपल्या कोकणातले अवतार हे या गजराच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बुवा आमका ना घाबरत बोलायला लागतं तेवढं, आणि आमचे बुवा पण ना तकडे ऐकत असतात म्हणजे आमची साला करते. आमका काहीतरी धाक हा पाठी तुमका पण हा, पण तुम्ही कसे तू कांडेचो र कांडेचो चुकू कांडेचो. अरे मी पण चांगलाच सांगलं होते, मग तू कशा वाईट म्हटलं बघा. तू म्हटलं म्हणून गेले त्याला वाटला बुवा तू किती माका काय बोल, माका अजिबात राग नाही काय. राग गेलो काय माका बघलं हसतच होत ना, तू किती बोलत होता हसतच होत ना. बारी बुवा हसत खेळतच हो काही, राग येऊ द्यायचा नाही. पण तू काय आज सांगून ठेवते घरापर्यंत जायचं ना, एकदा विषय झालो संपून टाकायचं. संपून टाकायचं नाही आहे ना. मी पहिलाच सांगलं होते चिखलात दगड मारलो तर तो आपल्यावरच उडणार, बरोबर की नाही. तो चिखल कोण आहे दगड कोण आहे. मी दगड आहे समाज, मी चिखलात मारलाय तू दगडावरच उडाल ना. व घाण करायची नाही. वारीमध्ये चांगली चालू होती वारी. बघा आपल्या कोकणामध्ये गुरु दत्तात्रयांचे अवतार कसे कसे आहेत ते या गजरामधून सांगण्याचा प्रयत्न करतोय. भक्तांसाठी लीला लाविली कलियुगात, गुरु दत्तात्रयांनी भक्तांसाठी लीला लाविली कलियुगात. कोकणच्या स्वर्ग भूमीत अवतरले नाना रूपात, कोकणच्या स्वर्ग भूमीत अवतरले नाना रूपात. उद्या शिळा माका खावता लागता. गोवा मुंबई आहे, पोटा पाण्यासाठी आपण काय बोललो मगाशी सुपत्तीसाठी दिला 4 पैसे ठेवतील या हिशोबान बायको त्या शिळा खाऊन लावता. पण त्याच्यात वाईट काय नसता, प्रेम असतं त्या बायकोचं. उद्या मध्ये सांग की माका फेन्याड घेऊन सोहा, पैसे वाईट साठू गई ती काट कसर करणारी ना ती बायकोच असतात. तुझा अजून झाला नाही, झाल्यावर तुला समजा तुझं खरोखरच एनिमी डाऊन करी. आज गेम मध्ये होतं एनिमी डाऊन, खरोखरच एनिमी डाऊन करी. गोड स्त्री आहे ती, स्त्री शक्ती, तिच्यावर बोट ठेवायची हिंमत करायची नाही. बरोबर की नाही, बरोबर. या कुणाच्या पुण्यभूमीत राहू महाराज पिंकुई,
आपले राहुल महाराज यांचा भव्य मत आहे बघा, बरोबर की नाही? असे अनेक या दत्तगुरूंचे अवतार आपल्या कोकणामध्ये आहेत, बरोबर की नाही? एवढं मोठं भाग्य आहे बघा, बरोबर की नाही? पुढे पुढे सांगतोय बघा, सावंतवाडीत सद्गुरु साठ महाराज दानोलीत, परम पूज्य गुरु माऊली देवे स्वामी मान गावात, परम पूज्य गुरु माऊली देवे स्वामी मान गावात, दत्तात्रयानी भक्तांसाठी लीला लावली कलियुगात, चला चला ओ स्मरण करू मार्ग पुण्याईचा धरू, कणकवलीचा प्रगटले बाबा भालचंद्र सद्गुरु, हो बघा कणकवलीचं प्रगटले बाबा भालचंद्र सद्गुरु. त्यांची प्रचिती कधी आली भाऊ माहिती आहे तुला? हा, भालचंद्र बाबा बरा दुसऱ्याच सांगतं झोपते किती बघा. प्रचिती कधी आली माहिती आहे बुवा? एका गावातले बघ भजनासाठी जात होते कुडाळला, त्यांचा टेम्पो पलटी झाला, पूर्णच्या पूर्ण घेऊन सगळे नदी. तेव्हा ते भालचंद्र बाबाकडे गेलेले आणि ती यांना विचारलं होतं की जायचं की नाही जायचं. तेव्हा बाबांनी सांगितलं होतं जाऊ नका, पुढे धोका आहे. तेव्हा भालचंद्र बाबांची प्रचिती सर्व लोकांना आली आणि आज केवढी महती त्यांची आहे आपल्या कणकवलीमध्ये बघा, सर्व कोकणामध्ये. म्हणून म्हणते बघा, कणकवलीचा प्रगटले बाबा भालचंद्र सद्गुरु, दर गुरुवारी भक्तांची गर्दी होई बाबांच्या मठात, दर गुरुवारी भक्तांची गर्दी होई बाबांच्या मठात, गुरु दत्तात्रयानी संत बाळूमामा सद्गुरु अवतरले आदमापुरी, हो बघा संत बाळूमामा काय सिरियल झालाय त्या बरोबर, बरोबर की नाही? मग जुनं ते सोनं होतात. भुवन माझ्यासाठी गाणं म्हणतात होता. धन्यवाद बुवा गाणं म्हटलं त्याच्यासाठी. आणि आय लव्ह यू. माझा घरी पण शिव पडतील तुका आय लव्ह यू म्हणलं इथं. संत बाळूमामा सद्गुरु अवतरले आदमापुरी, बालयोगी सदानंद महाराज ठाणे तुंगरेश्वरी, हो बघा बालयोगी सदानंद महाराज त्यांनी 12व्या वर्षातच आई वडिलांना सोडून तुंगरेश्वरी आहे त्या डोंगरामध्ये ते गेले. अजून आहेत ते, त्यांची पण खूप मोठी लीला आहे बघा. म्हणून म्हणते बघा,
धन्यवाद.